धाराशिव जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट गडद होत आहे। जुलैचा अर्धा महिना उलटून देखील समाधानकारक पाऊस नाहीये, त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडलाय। अनेक ठिकाणी पेरलेलं सोयाबीन उगवलं नाही, तर उगवलेलं पीक पाण्याअभावी करपू लागलं। त्यातच बोगस बियाणं आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे। धाराशिव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस नसल्यामुळे पेरणी झालेली नाही। पण जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता, त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी पेरणी झाली। त्या तुरळक ठिकाणी पेरणी झालेल्या ठिकाणी सुद्धा गोगलगायीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला आहे। आपण या भोगजी गावात आहेत, भोगजी, अडसुळवाडी, बहुला या परिसरातील या गावामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे। धाराशिव जिल्ह्यात अशा बऱ्याच ठिकाणी जिथं सुरुवातीच्या काळात पेरणी झाली अशा बऱ्याच ठिकाणी गोगलगायीचा प्रादुर्भाव आहे। आणि इथल्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी जे थांबलो आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला गोगलगायीने त्याचं पूर्ण पीक खाऊन टाकल्यामुळं दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी दुबार पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे।